तर हॅलो भावांनो, एवढ्या रात्री बर्थडे सेलिब्रेशन काय विषय आहे भावांनो? तर चला तुम्हाला सांगतो. आपली गाडी भरलेली कुठं? लातूरला. मग काय गाडी बिडी घेतली भरून आणि आलो पंपावर आलो आणि आपल्या हाताला लागलेलं तुम्हाला तर माहितच आहे. दादीन लांबचा प्रवास असल्यामुळे गाडी आपल्याला काय एवढी चालवता येणार नाही, म्हणून आप्पानी आणि आबाईनी बरोबर माझ्यावर गेम केली आणि आबाईला बरोबर आपल्या गाडीवर दिला पाठवून. भावांनो, ह्याला तर मैत्री म्हणतात. अहो, चांगल्या वेळेत कुणीही साथ देतं हो, वाईट वेळेत साथ द्यायला त्याला मैत्री अशी बनवावी लागते. मग काय टाकी बिकी केली फुल आणि यावेळी जरा जास्तच बसलं, 5,000 पर्यंत डिझेल बसलं, काही विषय नाही. मग काय पुढे आल्यानंतर विट्याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला ही दोघं भाऊबंद गाठ पडली, फॅमिली मेंबरच. मग काय त्यांची गाठ घेतल्याने आलो डायरेक्ट नागज फाट्याला. जरा रस्ता लयच खराब झालाय नागज फाट्यावर, काय विषय नाही भावांनो. आणि आपली वाट बघत होता आपला बेगमपूरचा रॉकीबाई, कारण की रॉकीबाईचा आज बर्थडे होता. त्याला जरा गिफ्ट म्हणून आपल्याला त्याच्यापाशी डायरेक्ट पोहोचायचं होतं, म्हणून आलो डायरेक्ट बेगमपुरात. बर्थडे सेलिब्रेशन केला. तर भावांनो, जरा कमेंट करून आपल्या रॉकीबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. आणि जरा लेटच झाला, काय विषय नाही भावांनो, तरी पण आपल्याला जावंच लागणार आहे. मग काय सोलापुरात आल्यानंतर आपल्याला ही श्रीगोंद्याची आपली ही सगळी जोडीदार गाठ पडली. त्यांच्याबरोबर गाठभेट घेतली. कांदा भरून आलेली भाऊ सोलापूर मार्केटला, खाली झालेली गाडी आता रिटर्न चाललेली, तोपर्यंत आपण त्यांना भेटलेलो. मग काय त्यांची गाठभेट घेतली आणि तिथंच आपल्याला हे सोलापूरचा भाऊ पण गाठ पडलेला. मग काय त्याची पण गाठ घेतली आणि निघलो पुढं आपल्या मार्गाला. पुढं आपण तुळजापूरच्या अलीकडे असताना आपल्याला ही इचलकरंजीचं जोडीदार गाठ पडलेलं, रोपं भरून चाललेली कुठं लातूरला. धावतीच भेट घेतली आणि आपल्याला पोचता उजाडलं. आणि 10 किलोमीटर मागं असताना आपल्याला ही भाऊ गाठ पडलेलं, यांची पण जरा गाठ घेतली आणि पोचलो पार्टीच्या दारात. मग काय गाडी बिडी घेतली खाली करून आणि लागलो रिटर्न परतीच्या मार्गाला. आलो डायरेक्ट सोलापुरात. आता सोलापुरात आलोय म्हटल्यानंतर आता राहिले 250 किलोमीटर कराड आणि आपल्याला काही रिटर्नचा माल बिल काय भरायचा नव्हता, काय नाही, कारण की आपल्याला जरा रिटर्न लवकर घरीच जायचं होतं. आणि एकदा सोलापूर बायपास मारून लागलो मंगलवेड्याच्या रोडला. आता जाता घोडेश्वर मध्ये आपल्या जोडीदारांची गाठभेट घ्यायची, त्यांना नमस्कार करायचा आणि सरळ घरी जायचं. तर भावांनो, हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा.